सोमलवार शाळेमध्ये मुसळधार पावसात जे पाणी साचलं त्यात अनेक विद्यार्थी अडकले होते. रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलं. दामोदर ठोंबरे इथले प्राचार्य आपल्यासोबत आहे. सर, काय सांगणार, किती मुलं शाळेत असतात आणि किती वाजता पाणी साचायला लागलं, काय परिस्थिती होती? साधारण 2000च्या वर मुलं शाळेमध्ये असतात आणि साधारण 1-2 तासापूर्वी पाणी साचायला सुरुवात झाली. त्याच्या आधी हलका हलका पाऊस होता. 2 तासापूर्वी किती वाजता? आता साधारण 1-1:30 वाजताच्या आसपास पाऊस जेव्हा जोरात सुरू झाला तेव्हा पाणी आतमध्ये जास्ती जमायला सुरुवात झाली. सर, मग तेव्हा वेळेस तुम्ही काय उपाययोजना, 2-2.5 हजार विद्यार्थी तुमच्याकडे होते, तुम्ही काय उपाययोजना काय केल्या? किती मोठी रिस्क आहे, गुडघाभर पाणी होतं? आम्ही पालकांना ताबडतोब कळवलं आमच्या सिस्टीमच्या मार्फत, आणि जे मुलं ऑलरेडी किंवा ज्या पालकांना शक्य नव्हतं घेऊन जाणं त्यांचं आतमध्ये सेफ मुलांची व्यवस्था केलेली आहे. पालकांना हे कम्युनिकेट केलेलं आहे की जोपर्यंत परिस्थिती ठीक होत नाही तोपर्यंत मुलं शाळेमध्ये अतिशय सुरक्षित आहे, सगळे आतमध्ये आहे आणि त्यांना काहीही तसा डेंजर नाही आहे. छोटे छोटे मुलं, मी त्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मुलं काही घेऊन गेलो, तिथे इतकी गंभीर परिस्थिती होती. कोण जबाबदार आहे याला? तुम्ही पालक आहे या सगळ्या विद्यार्थ्यांचे, 2,500 विद्यार्थ्यांचे. बघा, असं आहे की एकतर हे समोर रस्त्यावरती जे काम चालू आहे हे दरवर्षी असं होत नाही, परंतु हे रस्त्यावर जे काम चालू आहे या कामामुळे हे झालं. आणि हे आत्ता नेमकं उन्हाळ्याच्या सुट्टीत न करता यावेळेला हे काम सुरू केल्यामुळे याची कोणालाच परिस्थितीचा अंदाज नव्हता की हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येऊ शकतं. कारण आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे की पाऊस जरी जोरात आला तरी अशा पद्धतीची परिस्थिती आतमध्ये कधीच निर्माण याच्या आधी झालेली नाही आहे. परिस्थिती निर्माण झाली, वेळेत मुलं सोडले नाही म्हणून तुम्ही जबाबदार आहात की जे काम केलं कॉर्पोरेशननं ते प्रशासन जबाबदार आहे? डेफिनेटली कॉर्पोरेशननी जे परिस्थिती निर्माण केली की त्याच्यामुळे काही अंदाज आला नाही, आणि हवामान खात्याकडनं पण कुठल्या प्रकारची काही वॉर्निंग नव्हती. हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता, सगळ्या ठिकाणी छापून आला, तुम्ही वेळेत मुलं सोडले नाही अशी पालकांची ओरड आहे. नाही, असं अजिबात नाही आहे. परिस्थितीचं लक्षात येताच ताबडतोब आम्ही हालचाल सुरू केली आणि सुरक्षितपणे मुलांना बाहेर काढण्यासाठी जे काही करावं लागतं पूर्ण प्रयत्न ते केलेले आहेत. फायर ब्रिगेड आलं होतं, पोलिसांना कळवलं होतं का तुम्ही? हो, प्रतापनगरला कळवलं होतं फोन करून. तुम्ही आलं नाही. आता काय पुढची काय परिस्थिती? आता किती मुलं आहेत? आता बऱ्यापैकी लहान मुलं बाहेर गेलेले आहे सगळे, आणि मोठे मुलं तिकडच्या बिल्डिंगमध्ये काही प्रमाणामध्ये आहे. त्यांचे पालक आले आणि परिस्थिती निवळली की त्यांना हळूहळू सुरक्षितपणे सोडू, तोपर्यंत ते आतमध्ये सुरक्षित आहे. शेवटचा प्रश्न, म्हणजे जबाबदार प्रशासन आहे पण जबाबदार तुम्ही पण आहात. पुढच्या वेळेस असं होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली जाईल तुमच्या वतीने? नाही, खबरदारी अशीच घेऊ शकतो फक्त की समोरचं जे काम आहे ते लवकरात लवकर कसं पूर्ण होईल, कारण तो ड्रेनेज नसल्यामुळे. कारण मूळ लक्षात घ्या की परिस्थिती निर्माणच याच्यामुळे झाली आहे की ते समोर पाणी वाहून जायला जागा नाही अजिबात. नेमकं पावसाळ्यात खोदकाम केलं? नेमकं पावसाळ्यात केलं, आणि शाळा सुरू व्हायच्या अगोदर 2 महिने उन्हाळ्याची सुट्टी असताना केलं नाही. मी 14 तारखेला म्युन्सिपल कमिशनरला पत्र देखील लिहिलेलं आहे या संदर्भामध्ये, आणि तरीसुद्धा हे काही झालेलं नाही. याची वॉर्निंग मी म्युन्सिपल कमिशनरला पत्र लिहून दिलेली होती. 2,500 विद्यार्थी एका शाळेत अडकलेले असतात, बाहेर गुडघाभर किंवा त्यापेक्षा जास्त पाणी, प्रचंड मोठा फोर्स. म्हणजे त्या पाण्यातून मी स्वतः आलो तर माझेही पाय जे आहे ते थरथरत होते. अशा परिस्थितीमध्ये 2,500 विद्यार्थी अडकून होते. याला जबाबदार शाळा प्रशासन की नागपूर महानगरपालिका प्रशासन, हा चर्चेचा विषय आहे. परंतु आजच्या या घटनेनं पालकांनी अधिक काळजी घेणं, शाळा प्रशासनाने वेळीच उपाययोजना राबवणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.